इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे निवेदन। नंदुरबार प्रतिनिधी। प्राथमिक शाळांमध्ये सकाळी 7 वाजता सुरू होणाऱ्या वर्गांविषयी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्री प्राथमिक ते 4वी-5वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतरच सुरू कराव्यात अशी मागणी इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे। तसे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मार्फत देण्यात आले। निवेदनात पुढे म्हटले आहे की नंदुरबार शहरातील व जिल्ह्यातील सरकारी तसेच खाजगी आणि मराठी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या काही प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी तसेच प्री प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी सकाळी 7 वाजता शाळा सुरू केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे। सध्या थंडीचे दिवस सुरू असून अशा वातावरणात अल्पवयीन विद्यार्थ्यांना पहाटेच्या वेळेत शाळेत हजर राहणे अत्यंत गैरसोयीचे ठरत आहे। यामुळे विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अडचणी निर्माण होत आहेत। पहाटे उठण्यामुळे झोपेची कमतरता, थंड हवामानात घराबाहेर पडताना होणारी शारीरिक अस्वस्थता, प्रवासासाठी थंडीत प्रतीक्षा करताना उद्भवणारा सुरक्षिततेचा प्रश्न। सदर बाबींमुळे पालकांनाही याबाबत शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास होत आहे। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्री प्राथमिक ते 4थी-5वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतरच सुरू कराव्यात अशी स्पष्ट तरतूद आहे। या निर्देशांचा उद्देश विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता, झोपेचा कालावधी आणि मानसिक शारीरिक विकासाचा सर्वांगीण विचार करून योग्य व सुरक्षित अध्ययन वातावरण उपलब्ध करणे हा आहे। वरील परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येत आहे। नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी तसेच मराठी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये सकाळी 7 वाजता अथवा त्यापूर्वी सुरू होणाऱ्या वर्गांविषयी तातडीने तपासणी करून शासन परिपत्रकानुसार पुनर्विलोकन करण्यात यावे। शासनाच्या निर्देशानुसार प्री प्राथमिक ते 5वीच्या वर्गांसाठी शाळा सकाळी 9 वाजेनंतरच सुरू करण्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन संबंधित प्रशासकीय स्तरावरून तातडीने करण्यात यावे। विद्यार्थ्यांचे आरोग्य, थंडीचे वातावरण आणि सुरक्षिततेचा दृष्टीने विचार करून शाळांच्या वेळेबाबत स्पष्ट, योग्य व बंधनकारक निर्देश प्रदान करण्यात यावेत। वरील निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी ही नम्र विनंती। आमच्या मागणीचा विचार होऊन योग्य ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी व सदर कार्यवाहीचा उलट तपासणी अहवाल आम्हास कळविण्यात यावा, अन्यथा विविध प्रकारे आंदोलन, उपोषणे करण्यात येतील याची आपल्या स्तरावरून नोंद घेण्यात यावी असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निवेदनावर एजाज बागवान, रऊफ शहा, प्रा श्रीकांत पवार, रामकृष्ण मोरे, जावेद अहमद, अजीम बागवान, मन्यार अब्दुल नासिर, छन्नू शहा पठाण, शाकीर बागवान, दानिश बागवान आदींच्या सह्या आहेत। आज दिनांक 9/12/2025 मंगळवार रोजी नंदुरबार येथील विधायक कार्य करणारी इस्माईल दगू फाउंडेशनच्या वतीनं व नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनांच्या मार्फत एक ज्वलंत प्रश्न घेऊन आम्ही आज माननीय कलेक्टर महोदयांना निवेदन दिलं। त्या निवेदनात असं म्हटलं आहे की या हिवाळ्याच्या दिवसात जे प्री प्रायमरी आणि प्रायमरी शाळेचे जे मुलं मुली आहेत त्यांच्या शाळेची वेळा ही 7 वाजता असते। ती या थंडीच्या वातावरणात, या थंडीच्या मोसमात 7 वाजेला शाळा न भरवता ती शाळा 9 किंवा 9 नंतर भरवली गेली पाहिजे आणि त्या पद्धतीचं परिपत्रक महाराष्ट्र शासनाने आधीच जारी केलेलं आहे। जसं की आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये देखील या शाळा दुपारच्या नसून सकाळी अर्ली इन द मॉर्निंग घेतल्या जातात। त्याच पद्धतीने हिवाळ्याच्या दिवसात इतकं सकाळी मुलांना, लहान लहान बाळांना उठवणं म्हणजे त्यांच्या आरोग्यावर त्याचा फार दुष्परिणाम होतो। आणि आपल्या महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री आहेत माननीय दादाजी भुसे, ते विशेष करून आपले खानदेशातलेच आहेत, मालेगाव येथील ते रहिवासी आहेत।
त्यांना आमच्या या इस्माईल दगू फाउंडेशनच्या वतीने विविध आमच्या संघटनेच्या वतीनं मी विशेष विनंती करतो आहे की त्यांनी जातीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या वेळेमध्ये बदल करावा. एक दो कलिये पिक्चरचं एक गाणं मला आठवतंय या क्षणी, बच्चे मन के सच्चे ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. आणि हे लहानचे बाळ आपल्या देशातील येणाऱ्या भविष्यामधले कोणी मंत्री होईल, प्रधानमंत्री होईल, राष्ट्रपती होईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल आणि ही आपली देशाची फार अनमोल संपत्ती आहे. म्हणून या अनमोल संपत्तीकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन आमच्या इस्माईल दगू फाउंडेशनवर विविध संघटनेच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर याचं इम्प्लिमेंटेशन करावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करीत आहे. संपर्क करा मुख्य संपादक वसीम शेख, मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.